दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांनी शपथ घेतली। रामलीला मैदानावरती मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडला। धाराशिवमध्ये ऑपरेशन टायगरसाठी एकनाथ शिंदेंचं लक्ष। ऑपरेशन टायगरची जबाबदारी 12 मंत्र्यांवर। धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना जनता दरबार घेण्याच्या सूचना। मात्र 6 आठवडे उलटूनही धनंजय मुंडेंकडून एकही जनता दरबार नाही। त्यामुळे मुंडेंनी अजित पवारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याची चर्चा। किशोर तिवारींची ठाकरे गटाच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी। किशोर तिवारी यांनी विदर्भात दौरे करण्यासाठी पक्षाला निधी मागितला। तो निधी न दिल्यानं त्यांनी पक्षातील नेत्यांवर आरोप केले। ठाकरे गटाचे पूर्व विदर्भ संघटक सचिन हरडेंची प्रतिक्रिया। निवडणूक आयुक्तांसंबंधी सुनावणी लांबणीवर। वेळ कमी असल्यामुळे होळीच्या सुट्टीनंतर सुनावणी। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाची माहिती। मुंबई महापालिका हद्दीमध्ये तंदूर भट्टीवर बंदी घातल्यानं मुंबईमध्ये लागणारा पावाचा पुरवठा विस्कळीत होणार। इराणी बेकर्स असोसिएशननं पत्राद्वारे भूमिका मांडली। शाळा मान्यतेबाबतच्या अल्पसंख्याक विभागाच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली। काही शाळांना चुकीच्या पद्धतीनं अल्पसंख्याक दर्जा दिल्याची सूत्रांची माहिती। राज्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांची 816 रिक्त पदं भरण्यासाठी 11 मार्चपर्यंत निर्णय घ्यावा। नागपूर खंडपीठाच्या प्रशासनाला सूचना। उर्वरित 816 रिक्त पदं भरण्यासाठीही आदेश। राज्यात 10वीचे 16 लाख विद्यार्थी परीक्षा देणार। उद्यापासून परीक्षेला सुरुवात होणार। राज्यातील सरकारी अनुदानित आणि खासगी व्यवस्थापनाच्या 23,000हून अधिक शाळांची जय्यत तयारी। वाढवण बंदरासाठी 21,000 कोटींचा करार। एनएमडीसी बंदर प्राधिकरणामध्ये सामंजस्य करार। मंगळवारी या करारावर स्वाक्षऱ्या। वर्ध्यात परिचारिकांचं कामबंद आंदोलन। सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याच्या मागणीसाठी आंदोलन। जिल्हा सामान्य रुग्णालयातील कामकाजावर परिणाम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।